1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात व्यापक जनजागृती उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ओव्हरकमिंग डिसरप्शन, ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स हे यावर्षीचं ब्रीदवाक्य जाहीर करण्यात आलं आहे. ओव्हरकमिंग डिसरप्शन, ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स हे यावर्षीचं ब्रीदवाक्य जाहीर करत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जिल्ह्यात 2007 पासून आजपर्यंत 25,307 HIV रुग्णांची नोंद असून 13,570 रुग्ण ART औषधोपचार घेत सामान्य आयुष्य जगत आहेत. 21 ICTC, 6 ART केंद्र, सुरक्षा क्लिनिक तसेच जोखीम गटांसाठी विविध प्रकल्प कार्यरत आहेत. एप्रिल 2025 पासून 79,985 रुग्ण व 40,701 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली असून 305 रुग्ण व 44 महिला HIV संसर्गित आढळल्या. युवा दिन ते 31 ऑक्टोबर दरम्यान चाललेल्या ICEC मोहिमेत 130 गावे, 70 महाविद्यालये व 384 शाळांत जनजागृती करण्यात आली. 1 डिसेंबर रोजी CPR हॉस्पिटलहून विद्यार्थ्यांची सायकल रॅली व प्रभात फेरी, फ्लॅश मॉब, पथनाट्य, व्याख्याने, स्पर्धा तसेच जोखीम गटांसाठी कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.